आणि कार मुंबईच्या दिशेने धावू लागली. ते तिघेही खूप थकून गेले होते झालेल्या प्रकाराने. अंगातला होता नव्हता तो त्राण निघून गेला होता. विजय कार चालवत होता. जितू त्याच्या बाजूला बसला होता. नेहा, विजयची पत्नी आणि जितूची सख्खी बहीण, मागच्या सीटवर बसून उगाचच शून्यात बघत बसली होती. पुढे बसलेल्या जितू आणि विजयला अजूनही नेहाची आणि तिच्या त्या नजरेची विलक्षण भीती वाटत होती. काही वेळाने गाडी एका सिग्नलला थांबली. काही कळतं ना कळतं तोच नेहा गाडीतून उतरली आणि सुसाट पळत सुटली. विजयने पटकन गाडी पार्क केली. तोवर जितू नेहाच्या मागे धावत सुटला. नेहा धावत होती आणि तिच्या मागे विजय आणि जितू. शेवटी नेहा एका मंदिरात शिरली. समोर असणाऱ्या देवीच्या मूर्तीला तिने घट्ट मिठी मारली आणि ती धाय मोकलून रडू लागली. जितू आणि विजय यांना काहीच उमगत नव्हतं की काय चालू आहे. समोर असणाऱ्या भटजींना मात्र सगळं कळून चुकलं होतं. त्यांनी नेहाला देवीचा अंगारा लावला आणि जितूला तिला तिथून नेण्यास सांगितलं. सोबतच ते जितूला म्हणाले, घाबरू नका, जे होतं त्याने हिची पाठ सोडली आहे. काही दिवसांपूर्वीचा प्रसंग. अरे विजय, चल ना, कुठेतरी फिरून येऊया, खूप कंटाळा आलाय, चल ना रे प्लीज. नेहा जवळजवळ एखाद्या लहान मुलासारखा हट्ट करत विजयला म्हणाली. विजयनेही ओके म्हणत मान हलवली. कामाची धावपळ, घर सांभाळत जॉबही सांभाळणारी नेहा, तिची धडपड विजयला दिसत होती. म्हणून त्याने नेहाच्या हट्टाला होकार दिलाच. बरं बोल, कुठे जाऊया तूच सांग. तू म्हणशील तिथे. ओके, या वीकेंडला जाऊ. हे ऐकून नेहा भलतीच खुश झाली आणि वीकेंडची वाट बघू लागली. शुक्रवारी रात्री दोघेही निघाले आणि एका सुंदर अशा डेस्टिनेशनला येऊन पोहोचले. विजयने नेहासाठी एक स्पेशल असा विला बुक केला होता. आजूबाजूचा परिसरही निसर्गाने बहरलेला होता. समोर दिसणारी हिरवळ बघून नेहाचा ताण कधीच निघून गेला होता. दोघांनीही शनिवारचा तो दिवस मस्त एन्जॉय केला. रविवारचा दिवस उजाडला. विजय अजूनही झोपेत होता. नेहाला का कोण जाणे, पण पहाटे जाग आली. सभोवतालचा निसर्ग तिला विलामध्ये बसू देत नव्हता, म्हणून ती बाहेर आली. पहाटेच्या त्या सोनेरी प्रकाशात तो परिसर अजूनही सुंदर दिसत होता. अजून एक्सप्लोर करू हा विचार करता करता नेहा विलापासून बरीच दूर चालत आली. काही अंतरावर तिला एक ओसाड आणि बरंच पडझड झालेलं एक घर दिसलं. कुतूहल म्हणून ती त्या घराकडे वळली. घरासमोर एक पडकी विहीर होती. समोर असणारं विचित्र आकाराचं झाड त्या घराचा गूढपणा अजून वाढवत होतं. सताड उघडं पडलेलं दार जणू नेहाला आत बोलवत होतं. तिला कोणीतरी आपल्याला बोलावल्याचा भास झाला. घरात कोणी आहे का हे बघण्यासाठी नेहा घरात शिरली. आतला एकंदरीत पसारा बघून ती काही क्षणासाठी चक्रावून गेली. मळकट झालेल्या भिंतीवर चित्रविचित्र फोटो होते. खाली टाचण्या टोचलेले लिंबू पडलेले होते. गुलाल आणि बिब्याने तो सर्व परिसर माखून गेला होता. लटकवलेल्या काळ्या बाहुल्या बघून नेहाची भीती अजूनच वाढली. ती तिथून निघणार एवढ्यात तिला त्या भिंतीमागे एक मडकं दिसलं. गुलाल आणि बिबा लावलेलं, फडकं लावून बंद केलेलं आणि वर काही लाल आणि काळ्या दोऱ्यांनी घट्ट बांधलेलं. नेहा. परत एकदा आपल्या नावाची हाक ऐकून ती घाबरली. पण त्याहीपेक्षा विचित्र प्रकार म्हणजे यावेळी ती हाक मडक्यातून येत होती. सर्व हिंमत एकवटून नेहा मडक्याकडे वळली. थरथरत्या हाताने नेहाने ते लाल काळे धागे काढले आणि आता ती ते कापड काढायला जाणार होती. एक भीती मनात होती, पण तरीही तिने त्या मडक्यावरील कापड काढलं आणि धुरळा उडावा असं काहीतरी त्या मडक्यातून बाहेर पडलं. ते काय आहे हे बघायला जाणार एवढ्यात नेहाला भोवळ आली आणि ती त्याच घरात बेशुद्ध होऊन कोसळली. नेहा, ए नेहा, उठ नेहा. नेहाला जाग आली आणि ती परत विलामध्ये होती. समोर विजय आणि विलामधील एक व्यक्ती होती. विजय, विजय, मी इथे कशी आले? मी तर त्या घरात. त्यावर विजय म्हणाला, शांत हो नेहा, तू सकाळी विलामध्ये दिसली नाहीस म्हणून मी आजूबाजूला तुला शोधलं, पण तू कुठे सापडली नाहीस.
म्हणून मग स्टाफमधील हे सावंत आणि मी आम्ही तुला शोधण्यास निघालो. सगळीकडे शोधून झाल्यावरही तुझा कुठेच पत्ता लागत नव्हता. शेवटी सावंत यांनी त्या पडीक घरात बघू असं सांगितलं. आम्ही तिथे पोहोचलो. मी घरात आलो आणि तू तिथे बेशुद्ध अवस्थेत दिसलीस आणि आम्ही तुला इथे घेऊन आलो. चल आता, आपल्याला निघावं लागेल. बरं वाटतंय ना आता? हो, एवढंच बोलून नेहा तयारीला लागली. ते निघणार इतक्या सावंत यांनी विजयला बोलावले आणि म्हणाले, काळजी घ्या, प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाही. गरज लागल्यास मला कॉल करा. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. विजयला ते असं का बोलले ते समजलं नव्हतं. तसंच मगाशी सावंत त्या घरात न येता बाहेरच का थांबले हेही त्याला उमगत नव्हतं. त्याच विचारात त्याने गाडी काढली आणि नेहासोबत मुंबईकडे वळवली. काही दिवस सर्व काही ठीक होतं. एके रात्री विजयला तहान लागली म्हणून तो उठला. पाणी पिऊन परत झोपणार तोच त्याला दिसलं की नेहा अंथरुणात उठून बसली होती. ती एकटक समोरच्या आरशात बघत होती. तिचे केस विखुरलेले होते आणि नजरेत एक वेगळीच जरब होती. तिचे ते रूप बघून विजयही थोडा घाबरला. त्याने घाबरतच नेहाला हाक दिली. नेहा, काय झालं? त्यावर ती काहीच न बोलता तशीच आरशात बघत बसली. त्याने परत तिला हाक दिली तरी काहीच प्रतिक्रिया नाही. यावेळी मात्र विजयने जोरात दरडावून तिला विचारलं. तेव्हा कुठे ती भानावर आली. अरे विजय, काय झालं? एवढ्या रात्री का उठवलंस मला? काही झालं का? हे ऐकून विजयला काय बोलावं ते सुचत नव्हतं. काही नाही, झोप तू, विजय तिला एवढंच म्हणाला. काही दिवस असेच गेले, पण विजयला मात्र नेहामध्ये बदल जाणवत होता. रोज सकाळी उत्साही असणारी नेहा आता अंथरुणातच पडून असायची. टापटीप असणाऱ्या नेहाचे केसही अस्तव्यस्त विखुरलेले असायचे. नॉनव्हेज बघून तोंड वळवणारी नेहा आजकाल विजयला मला मटण आण अशी सारखी मागणी करत होती. त्यात रात्रीचे तिचे जागून बसणे चालूच होते. विजयने काही दिवस दुर्लक्ष केलं, पण एका रात्री घडलेल्या त्या प्रसंगामुळे त्याला पार हेलावून सोडलं. रात्रीचे 3 वाजले होते. विजयला जाग आली. आजही नेहा तशीच बसून एकटक आरशात बघत होती, पण आज तिची नजर जास्तच भेदक वाटत होती. ती सारखं काहीतरी पुटपुटत होती. विजय आज खऱ्या अर्थाने तिचं ते रूप बघून घाबरला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. नेहा, काय होतंय? काही हवंय का तुला? बोल ना ग, असं का वागतेस? तो त्याचं बोलणं संपवतो न संपवतो नेहाने त्याला जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याचा जोर एवढा होता की विजय बेडवरून सरळ दरवाजाजवळ जाऊन आपटला. एक कर्णकर्कश आणि पुरुषी आवाज त्याला ऐकू आला, जो नेहाच्या तोंडून येत होता. मी आलोय परत आणि हिला घेऊनच परत जाणार, नाही सोडणार हिला. एवढं बोलून नेहाने बाजूलाच असणारं ड्रेसिंग टेबल, जे उचलायला कमीत कमी 2 लोक लागत होती, ते एका हाताने उचलून विजयकडे फेकलं. नशीब बलवत्तर म्हणून विजय वाचला. थोड्याच वेळा शरीरातून जीव निघून जावा अशा प्रकारे भोवळ येऊन नेहा बेडवर पडली. त्याने कसं बसं करून नेहाला आवरलं आणि शांत केलं. पहाट झाली. वातावरण शांत झालं. नेहालाही आता गाढ झोप लागली होती, पण झालेल्या प्रकाराने भांबावून गेलेला विजय अगदी आताही बेडवर नेहाच्या बाजूला बसून होता. थोड्या वेळाने नेहाला जाग आली. अरे विजय, असा का बसलायस? आणि तुझ्या हाताला काय लागलंय? आणि आपलं ड्रेसिंग टेबल असं कोणी टाकलंय? माझं सामान बघ कसं विखुरलंय. सांग ना मला, कोणी केलं हे आणि कसं झालं? विजय, ऐकतोयस का तू? विजय अजूनही कालच्या प्रसंगातून सावरला नव्हता. त्याने काहीतरी थातूरमाथूर कारण देऊन नेहाच्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि वेळ टाळून नेली. विजयला आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती. तो घरीच बसून होता. कालच्या प्रसंगाची जणू त्याने धास्तीच घेतली होती. हळूहळू त्याला त्याचा आणि नेहाचा भूतकाळ आठवू लागला. एकत्र घालवलेले सुखदुःखाचे क्षण आणि आपला संसार त्याला दिसत होता. अगदी काल परवाच्या ट्रीपपर्यंत सगळं काही ठीक होतं आणि अचानक असं नेहाला काय झालं याचाच विचार तो करत होता. ट्रीपवरून त्याला आठवलं
की हे सर्व आपण ट्रीपमधून परत आल्यापासून होतंय. तितक्यात त्याला सावंत यांनी सांगितलेले शब्द आठवले. काळजी घ्या, प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाही, गरज लागल्यास मला कॉल करा. क्षणाचाही विलंब न करता त्याने सावंत यांना फोन केला. कॉल उचलता क्षणी त्याने सावंत यांना घडलेला प्रकार सांगितला. नेहा त्या घरात बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने त्यांनाही नेहा आणि विजय हे दोघे चांगलेच लक्षात होते. त्यांनी विजयला संध्याकाळी फोन करतो, काळजी घ्या असं सांगून फोन ठेवून दिला. दरम्यान नेहा पोह्याची प्लेट घेऊन विजयजवळ आली आणि म्हणाली, काय रे, कोणाचा फोन होता? नेहाचा आवाज ऐकून तो दचकलाच. अरे एवढं का दचकतोयस? आणि घांब किती आलाय तुला? का घाबरलायस सकाळपासून इतका? काय भूतभीत बघितलंस की काय? हे ऐकून विजयच्या तोंडून शब्दच निघेनासे झाले. सोबतच नेहाची भेदक नजर त्याच्या अंगावर शहारी आणून गेली. वेळ जाता जात नव्हता. विजय नेहावरच लक्ष ठेवून होता. संध्याकाळ झाली आणि ठरल्याप्रमाणे सावंत यांचा फोन आला. तसे विजय म्हणाला, अगं नेहा, मी जरा खाली जाऊन येतो, थोडं काम आहे. ओके, पण लवकर ये, उशीर नको करूस. येताना कॉर्नरवर मटण पॅटीस मिळाले तर घेऊन ये ना प्लीज. ओके असे बोलून विजयने तिथून काढता पाय घेतला. पार्किंग लॉटमध्ये पोहोचून तो सावंत यांच्याशी बोलू लागला. सावंत यांनी हळूहळू एक एक गोष्ट उलगडायला सुरुवात केली. नेहा आपल्याला ज्या घरात बेशुद्ध अवस्थेत मिळाली ते घर बरीच वर्ष पडीक आणि बंद आहे. ती वास्तू शापित आहे. घराचा इतिहास गावकऱ्यांना माहीत असल्याने वर्षानुवर्षे कोणी त्या घराजवळ फिरकत नाही. पण नेहा तिथे गेली आणि जे घडायला नव्हतं पाहिजे तेच घडलं. काही वर्षांपूर्वी त्या घरात एका मांत्रिकाचा वास होता. त्याच्या अघोरी कृत्यानं सारं गाव हैराण झालं होतं. त्याने त्याच्या काळ्या शक्तीच्या प्राप्तीसाठी नरबळी दिला अशी खबर गावात पसरली. त्याच रागात गावकऱ्यांनी मिळून त्याला अमानुष मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मरताना मात्र तो सारखा म्हणत होता की मी परत येईन. काही दिवस असेच गेले. गावकऱ्यांना गावात काही विचित्र अनुभव येत होते. उभं पीक जळून जात होतं. दूध दुभती जनावरं मरून पडत होती. गावातील लोकांना सारखा मांत्रिकाचा भास व्हायचा. त्याच्या घराजवळून येणाऱ्या जाणाऱ्यांना सतत कोणीतरी त्या घरात आहे आणि ते आपल्याला आत बोलावतोय असा भास व्हायचा. काही जणांना तर रात्री मांत्रिक दिसलाही होता. शेवटी तोडगा म्हणून गावकऱ्यांनी कुलदैवतेकडे साकडं घातलं. मंदिरातील साठे गुरुजींना त्यांनी यात लक्ष घालायला सांगितलं. पौर्णिमेच्या रात्री साठे गुरुजी आणि काही मोजकीच लोक मांत्रिकाच्या घराजवळ गेली. गुरुजींनी सर्वांना बाहेर थांबा असं सांगून एकटे घरात गेले. बराच वेळ आतून मंत्रोच्चार ऐकू येत होते आणि काही वेळाने जोरात धुरळा उडावा तशी माती सर्वत्र पसरली. बाहेर असणाऱ्यांना काय चालू होतं तेच उमगत नव्हतं. काही वेळाने साठे गुरुजी बाहेर आले. त्यांनी सर्वांना इशारा केला आणि मंदिरात येण्यास सांगितलं. त्या मांत्रिकाचा आत्मा अजूनही त्या घरात आहे. सूड घेतल्याशिवाय तो शांत होणार नाही. त्याची शक्तीही एवढी आहे की त्याला परत घालवणं कठीण होतं. मला जेवढं जमलं तेवढं मी केलंय. त्याला परत पाठवणं शक्य झालं नाही, पण मी त्याला त्याच घरात कैद करून ठेवलंय. त्याला परत पाठवण्यासाठी मला माझ्या सिद्धीचा अजून अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतरच आपण त्याला परत पाठवू शकू. तुर्तास कोणीही त्या घरात जाऊ नका अथवा आसपास फिरकूही नका. घराजवळील कोणत्याही वस्तूला स्पर्श देखील झाला नाही पाहिजे अशी सक्त ताकीद देऊन गुरुजींनी सर्वांना परत पाठवले. त्या दिवसानंतर गावात सर्व सुरळीत चालू झालं. त्या दिवशी नेहा त्या घरात गेली आणि तिने बहुतेक कोणत्या तरी वस्तूला स्पर्श करून मांत्रिकाला परत मुक्त केले. आता त्याने नेहाच्या शरीराचा ताबा घेतलाय आणि जोपर्यंत त्याचा सूड पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिला सोडणार नाही. इतकंच नाही तर नेहाच्या जीवालाही धोका आहे. विजय सगळं सुन्न होऊन ऐकत होता. मग आता यावर काहीच तोडगा नाही का? आहे, पण त्यासाठी तुम्हाला नेहाला इथं घेऊन यावं लागेल. साठे गुरुजीच आता यातून काहीतरी मार्ग दाखवू शकतील. ठीक आहे, मी येतो नेहासोबत तिथे. हो, पण येताना सोबत कोणाला तरी घेऊन या.
जसजसे तुम्ही गावाच्या वेशीजवळ याल, नेहामधील त्या मांत्रिकाची ताकद वाढत जाईल आणि नेहा तुम्हाला एकट्याने अजिबात सावरणार नाही. विजयने लागलीच जितूला म्हणजे नेहाच्या भावाला फोन केला. घडलेला सारा प्रकार त्याला सांगितला. ते सगळं ऐकून प्रथमदर्शनी जितूचा त्यावर विश्वास बसला नाही. जितू म्हणाला, विजय असं काही नसतं रे, तू पण काय या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवतोयस? नेहाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया, ती ठीक होईल. हे गुरुजी आत्मा सगळं थोतांड आहे. त्यावर विजय म्हणाला, बरं जितू तुझा विश्वास नाही, ठीक आहे, पण माझ्याबरोबर येशील तरी का? ओके येतो, चल, माझी पण मस्त ट्रीप होऊन जाईल. जितूने त्याचे बोलणे पुन्हा मस्करीत नेले. ठरल्याप्रमाणे जितू विजयच्या घरी पोहोचला. नेहमीसारखी लगेच भेटायला येणारी नेहा आज त्याला काही भेटायला आली नव्हती. नेहा कुठे आहे रे? ती बेडरूममध्ये आहे. ओके येतो भेटून तिला, असं म्हणून जितू बेडरूममध्ये गेला. नेहाची एकूणच अवस्था बघून तो थोडा वेळ चक्रावून गेला. नेहा काय झालंय? बरी आहेस ना? अशी का बसली आहेस? नेहा काहीच बोलली नाही. जितूने बराच प्रयत्न केला, पण नेहाच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. शेवटी कंटाळून जितू बाहेर जाण्यास निघाला. तोच त्याला मागून एक घोगरा आणि विचित्र आवाज आला. काय रे हरामखोरांनो, मला नेत्या त्या साठ्याकडे, पण तो काही करू शकणार नाही. एवढं बोलून नेहा जोरजोरात हसू लागली. तिच्या नजरेतील जरब बघून बिनधास्त अशा जितूची ही बोबडी वळली. तो लागलीच बाहेर आला आणि विजयला म्हणाला, विजय, आपण हिला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवू. त्यावर विजय म्हणाला, त्याने काही होणार नाही, चल आता निघायला हवं आपल्याला. असं म्हणून ते दोघेही बेडरूमकडे वळले. बेडरूममध्ये जाणार इतक्यात बेडरूमचा दरवाजा जोरात बंद झाला. आतून त्या दोघांनाही तो घोगरा आवाज आणि किळसवाणा हसण्याचा आवाजही येत होता. विजयला आता कळून चुकलं होतं की सावंत असे का म्हणाले होते. त्या दोघांनी मिळून तो दरवाजा अक्षरशः तोडला. आत शिरताच नेहाचा तो अवतार बघून दोघांचीही पावले तिथेच थबकली. विखुरलेले केस, कपाळभर मळप भरलेला, लालबुंद झालेले डोळे. तिथेच असणाऱ्या सुईने नेहाने आपल्या अंगावर जखमा करून घेतल्या होत्या. ती आपलं डोकं भिंतीवर आपटत होती. दोघांनीही हिंमत एकवटून तिला आवरलं. सर्व बळ लावून त्यांनी तिला कसेबसे गाडीत बसवले. विजय गाडी चालवत होता आणि जितूने तिला मागे जोरात पकडून ठेवलं होतं, पण तरीही ती ऐकत नव्हती. तिची असंबंध बडबड चालूच होती. गाडी जसजशी गावाजवळ येऊ लागली तशी नेहा अजून आक्रमक होऊ लागली. जितू सर्व जोर लावून तिला आवरत होता, पण ती काही आवरत नव्हती. शेवटी चिडून जितूने तिच्या जोरदार कानाखाली लगावली. नेहा बेशुद्ध पडली आणि निश्चित पडून राहिली. विजयने गाडी सावंत यांच्या घरासमोर पार्क केली आणि जितूला म्हणाला, जितू, मी सावंतना घेऊन येतो, तू लक्ष ठेव जरा. आता त्या शांततेत जितू आणि नेहाच होते. तो नेहाकडे बघत होता. त्याला धरधरून घाम फुटला. घाबरूनच गाडी बाहेर आला आणि उभा राहिला. तोच त्याला मागून आवाज आला, काय रे, ऑफिस मधून हकललाय ना तुला? 2 लाखांची हेराफेरी केलीस, कंपनीची गोपनीय माहिती बाहेर पुरवलीस. बोल ना ए हरामखोर. हे ऐकून जितू चपापला, कारण ते खरं होतं. पण या सर्व गोष्टी त्याने घरी सांगितल्या नव्हत्या, ना विजयकडे कधी विषय काढला होता, आणि नेहाला हे कळणं जवळपास अशक्य होतं. या सर्व प्रकाराने तो अजूनच घाबरला. पण तितक्या सावंत आणि विजयला येताना बघून त्याच्या जीवात जीव आला. सावंत यांना बघून नेहा अजूनच चवताळली. काय रे, तूच बोलावलंस ना यांना इथे? तू पण मरशील आता हिच्यासोबत. काहीही करा, मी परत जाणार नाही. तुम्ही सगळे मरणार. सावंत यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी विजय आणि जितूला मंदिराकडे गाडी वळवण्यास सांगितलं. जसजसं मंदिर जवळ येत होतं, नेहामधील त्या मांत्रिकाला धोका जाणवू लागला. त्याने सर्व शक्तीपणाला लावून गाडीतून निघण्याचा प्रयत्न केला आणि सावंत आणि जितू दोघांच्याही आवाक्याबाहेर जात होता.
शेवटी सावंत यांनी खिशातून अंगाऱ्याची पुडी काढली आणि अंगारा नेहाच्या डोक्याला लावला तशी ती शांत झाली. त्यांनी साठे गुरुजींना पूर्वकल्पना दिली होती, त्यामुळे ते तयारीतच होते. सर्वांनी नेहाला मिळून देवळाच्या मागील बाजूस एका पाटावर बसवले. तिच्या भोवती मंत्रोच्चाराने पवित्र केलेल्या गुलालाचे रिंगण आखले, जेणेकरून ती बाहेर पडू शकणार नाही. विधी चालू होण्याआधी साठे गुरुजींनी सर्वांना तटस्थ राहण्यास सांगितलं. नेहाने कितीही आरडाओरडा केला, रडारड केली, तुमची मदत मागितली तरी पुढे व्हायचं नाही, कारण ती नेहा नसेल तर तो मांत्रिक तुम्हाला भूल देण्याचा प्रयत्न करेल. विधी चालू झाले. यज्ञ पेटवण्यात आला. मंत्र सुरू झाले. देवळातील घंटेचाही नाद होऊ लागला. तसतसा नेहामधील तो मांत्रिक जागा होऊ लागला. गुरुजींनी केलेली उपाययोजना एवढी प्रभावी होती की त्या मांत्रिकाचा पुढे काहीच प्रभाव लागणार नाही हे त्याला कळून चुकलं. अचानक नेहाने विजयला हाक दिली. विजय, सोडव रे मला यातून. खूप वेदना होत आहेत बघ, मला सहन होत नाहीये, मी मरून जाईन. ते ऐकून विजय पुढे सरसावला. तोच त्याला जितूने रोखलं आणि गुरुजींच्या सल्ल्याची आठवण करून दिली. तो नाईलाजाने मागे सरकला आणि हतबलपणे सर्व पाहत राहिला. नेहा ओरडू लागली, मध्येच रागाने गुरगुरू लागली. गुरुजी आणि गावातल्यांना शिव्याही देत होती. गावातील काही व्यक्तींची नावं घेऊन सोडणार नाही तुम्हाला असं बरळत होती. गुरुजी आपली विद्या आणि सर्वस्व पणाला लावून नेहाची सुटका करण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. हळूहळू नेहा पूर्वपदावर येत होती. सरते शेवटी गुरुजींनी तिच्या गळ्यात एक मंत्रांनी पवित्र केलेली माळ घातली आणि कुलदैवतेचा अंगारा तिच्या कपाळाला लावला. हे होताच नेहाने जोरात हंबरडा फोडला आणि ती विव्हळू लागली. सर्व स्तब्ध होऊन पाहत होते. पाहता पाहता एक पांढरी आकृती नेहाच्या शरीरातून निघाली आणि अचानक अदृश्य झाली. नेहा थपकून खाली पडली, जणू काही तिच्या अंगातून प्राणच निघून जावा. शेवटी न राहून विजयने तिला सावरलं. हाका मारल्या, तोंडावर पाणी शिंपडलं, पण नेहा काही प्रतिसाद देत नव्हती. विजयने गुरुजींकडे पाहिलं. त्यांनी फक्त मान हलवून सकारात्मक इशारा केला. तिला सावंत यांच्या घरी नेण्यास सांगितलं. हळूहळू नेहाला शुद्ध आली. आपण इथे कसे आलो हे ती विजयला विचारू लागली. तसे जितूला तिथे बघून अजूनच कोड्यात पडली. शेवटी विजयने आपण सावंत यांना काही कामानिमित्त भेटण्यास इथे आलो आहोत असे बोलून वेळ मारून नेली. तो दिवस त्यांनी तिथेच घालवला. दुसऱ्या दिवशी ते तिघेही परत निघण्यास तयार झाले. आज नेहा बरीच फ्रेश दिसत होती. तिचे ते हास्यही परत आले होते. विजयने गाडी काढली आणि ते निघाले. जेवणाची वेळ झाल्याने ते वाटेत एका हॉटेलवर थांबले. विजयने सहजच नेहाला विचारलं, मटण बिर्याणी खाणार का? त्यावर नेहा म्हणाली, मटण आणि मी नाही रे बाबा, तुला माहिती आहे ना मी नॉनव्हेज खातही नाही ते. हे ऐकताच विजयच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं आणि तो जे समजायचा ते समजून गेला. जेवण झाल्यावर सर्व मुंबईकडे निघाले. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नेहा त्या मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीला बिलगली. नंतर दोघांनीही नेहाला सावरलं आणि घरी आणलं. त्या दिवसापासून आजतागायत नेहाला कसलाही त्रास जाणवला नाही. पण अजूनही ड्रेसिंग टेबलला पडलेले चरे आणि मोडलेले कोपरे विजयला त्या क्षणांची नेहमी आठवण करून देत असतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता.
त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.